या तहसील कार्यालय पंचायत समिती येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, तरी त्यांना प्रहार दिव्यांग संघटना पाठीमागे आहे. तिरुपती पाटील, काही काळजी करू नका. न्याय हक्कासाठी नायगाव प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत आमच्या एकूण 13 मागण्या आहेत. सर्वात महत्त्वाची प्रमुख मागणी म्हणजे दिव्यांगाला घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, 5 ब्रास रेती मिळाली पाहिजे आणि 5% निधी मिळाला पाहिजे. नायगाव तहसील येथे गाळा मिळाला पाहिजे, नगरपंचायतमार्फत 2 गाळे मिळाले पाहिजे आणि दिव्यांगाला जे जमिनीचं वाटप होते ते लावून मिळालं पाहिजे. सर्वात महत्त्वाच्या प्रमुख मागण्या आहेत. ह्या मागण्या वेळोवेळी आम्ही तहसील येथे आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण, सिटी बचाव आंदोलन वेळोवेळी करत आहोत. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आमच्या मागण्या 13 मागण्या आहेत. 13 मागण्यामध्ये दिव्यांगांना 5% निधी त्वरित वाटप केला पाहिजे. ग्रामपंचायतच्या याच्यातून 5% निधीतून 5% निधी दिला पाहिजे आणि दिव्यांग असलेले घरकुल दिव्यांगांना शासनाकडून देण्यात यावेत आणि त्या घराला 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी. दुसरी मागणी आहे नंतरची, संजय गांधी निराधार समितीवर शासन निर्णयाप्रमाणे 1 दिव्यांग घेण्यात यावेत. नंतरची मागणी आहे विषयक सहाय्यक योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घर भेटी देऊन डीबीटी करून देण्यात यावे. गायरान पट्टे दिव्यांगांना शासन निर्णयाप्रमाणे गायरान पट्टी जमीन नावे करण्यात यावे.